मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। माणगाव बाजारपेठ ते तिलोरी गावापर्यंत 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या प्रवासामध्ये वाहतूक कोंडीचा अडथळा निर्माण झालाय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडे। प्रफुल्ल, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महामार्गाचं काम रखडलेलं आहे आणि त्याला पर्यायी मार्ग म्हणून माणगावच्या बाजारपेठेमधून हा मार्ग काढण्यात आलेला आहे। मात्र तिथे नेहमीच वाहतूक कोंडी होते आणि त्याचा फटका कोकणवासियांना बसतोय। मुंबई गोवा महामार्गाचं काम गेले 14 वर्ष सुरू आहे आणि यात महत्त्वाचा अडथळा येतोय तो कोलाड, इंदापूर आणि माणगावची बाजारपेठ। आणि माणगाव बाजारपेठेत अरुंद रस्ता आहे, त्यासाठी पर्यायी मार्ग जो काढलेला आहे बायपासचा, परंतु या रस्त्याचं काम गेले 5 वर्ष रखडलेलं आहे या बायपासचं आणि त्यामुळे माणगाव बाजारपेठेतूनच वाहतूक करावी लागते। आता जर बघितलं शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असतात आणि या सुट्टीच्या दिवसात मोठ्या संख्येने कोकणात येत असतात आणि आता जर बघितलं तर 6 किलोमीटर पर्यंत ही रांग कोकणात जाणाऱ्या मार्गावरती आणि जोपर्यंत बायपास होत नाही तोपर्यंत या वाहतूक कोंडीवर मार्ग निघणार नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं। नागरिकांना सुद्धा मोठा त्रास याचा सहन करावा लागतो। पर्यटकांमध्ये लहान मुलं असतात, वयोवृद्ध नागरिक असतात, सुद्धा या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा। तासनतास वाहतूक ठप्प असते। ही पर्यायी वाहतूक जी बायपास आहे तो लवकरात लवकर सुरू करावा अशी आता इथल्या नागरिकांची मागणी आहे। नक्कीच प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर माणगाव बाजारपेठेपासून ही वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासियांना वाहतुकीचा फटका बसतोय। माणगाव बाजारपेठेमधून सिंगल लेन ही वाहतूक सुरू असते, त्यामुळे या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात फटका या वाहन चालकांना बसत असतो।